जगाचा शेवट नक्की कसा होईल असा विचार कधी मनात आला आहे का? खरं तर बायबलमधल्या भविष्यवाणींनी अनेक शतकांपासून लोकांच्या मनात कुतूहल निर्माण केलं आहे. आज आपण अशाच एका विशिष्ट व्याख्येचा जरा सखोल अभ्यास करणार आहोत आणि ती म्हणजे अंतिम सप्ताहाची भविष्यवाणी. चला तर या स्त्रोक सामग्रीच्या आधारे पाहूया की ही नेमकी काय आहे. चला थेट मुद्द्यावरच येऊया. आपलं हे संपूर्ण विश्लेषण एका मुख्य प्रश्नाभोवती फिरणार आहे. या स्रोतानुसार जगाच्या इतिहासाच्या त्या शेवटच्या 7 वर्षांमध्ये नेमकं काय घडतं? चला तर मग या भविष्यसूचक कालखंडात काय दडले ते पाहूया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी ही मूळ संकल्पना काय आहे ते समजून घेऊया. बघा, भविष्यवाणीत जेव्हा एक सप्ताह असा उल्लेख येतो तेव्हा या स्रोतांनुसार त्याचा अर्थ होतो 7 वर्षांचा एक मोठा कालावधी. पण ही काही साधीसुधी 7 वर्ष नाही आहेत. नाही, याला महासंकट असं म्हटलं गेलंय. म्हणजे एक असा काळ ज्यात प्रचंड उलथापालथ आणि परीक्षा पाहिल्या जातील. आता ही भविष्यवाणी खूप गुंतागुंतीची वाटू शकते, म्हणून आपण ती सोपी करणार आहोत. आपण तिला 6 मुख्य टप्प्यांमध्ये विभागून पाहू. हा जणू काही आपला रोडमॅपच आहे, जो आपल्याला या महत्त्वाच्या काळाच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत घेऊन जाईल. आपण एक एक करून पुढे जाऊया. तर मग ह्या सगळ्याची सुरुवात होते तरी कशी? आपला पहिला थांबा त्या एका घटनेवर आहे, ज्याबद्दल या स्रोताचा दावा आहे की तीच घटना या 7 वर्षांच्या काउंटडाऊनला सुरू करेल. हीच ती ठिणगी आहे जी सगळं काही सुरू करते. स्रोतानुसार सर्व काही तेव्हा सुरू होतं जेव्हा नाशाचा पुत्र म्हणजेच एक ख्रिस्तविरोधी व्यक्ती यरुशलेमच्या मंदिरात स्वतःला स्थापित करतो. आता याचा एक मोठा अर्थ असा आहे की ही भविष्यवाणी खरी ठरण्यासाठी आधी इस्रायलमध्ये एका भौतिक मंदिराची पुन्हा उभारणी होणं गरजेचे आहे. चला, आता आपण या भविष्यवाणीच्या अगदी केंद्रस्थानी जाऊया, म्हणजे काही विशिष्ट संख्या आणि तारखा. ह्या काही असाच दिलेल्या संख्या नाहीत. नाही, स्रोतानुसार हे या मोठ्या कोड्याचे अत्यंत महत्त्वाचे संकेत आहेत. आता ही टाईमलाईन ही खूप महत्त्वाची आहे, नीट लक्ष द्या. सगळं काही सुरू होतं पहिल्या दिवशी, ज्या क्षणी तो नाशाचा पुत्र मंदिरात स्वतःला स्थापित करतो. आणि तिथून पुढे बरोबर 1260 दिवस म्हणजे 3.5 वर्ष हा पहिला टप्पा चालतो. पण गोष्ट इथेच संपत नाही. त्यानंतरही 2 खास आकडे आहेत, 1290 आणि 1335. हे दिवस का महत्त्वाचे आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. आणि त्या 1335व्या दिवसाचं महत्त्व किती आहे हे दाखवण्यासाठी स्त्रोत थेट बायबलमधील दॅनियलच्या पुस्तकाकडे आपलं लक्ष वेधतो. जो कोणी 1335 दिवसांच्या समाप्तीपर्यंत धीर धरून थांबतो तो धन्य. म्हणजे ही फक्त एक संख्या नाहीये, हे एक वचन आहे. एक असा दिवस जो या व्याख्येनुसार प्रचंड मोठी आशा घेऊन येतो. आता आपण पहिल्या अर्ध्या भागावर लक्ष केंद्रित करूया. पहिले 1260 दिवस हा काळ आहे एका तीव्र संघर्षाचा. एका बाजूला आहे श्वापद म्हणजे एक जागतिक शक्ती आणि दुसऱ्या बाजूला आहेत संत, जे त्या सत्तेला विरोध करतात. चला पाहूया स्रोतानुसार हा संघर्ष कसा होतो. जरा कल्पना करा की त्या काळात पृथ्वीवरचं आयुष्य कसं असेल. ते पूर्णपणे यावर अवलंबून असेल की तुम्ही कोणत्या बाजूला आहात. इथे 2 पूर्णपणे वेगळी चित्रं दिसतात. एका बाजूला असे लोक आहेत ज्यांना छळ, आर्थिक बहिष्कार आणि अगदी मृत्यूचाही सामना करावा लागतोय. तर दुसऱ्या बाजूला असे लोक आहेत जे फसवणुकीला बळी पडलेत आणि एका जागतिक व्यवस्थेचा भाग बनले आहेत. आणि हा छळ किती काळ चालणार? स्त्रोत या एका आकड्यावर वारंवार जोर देतो, 42 महिने. आणि याचं दिवसांमध्ये रूपांतर केलं की आपल्याला मिळतात 1260 दिवस, म्हणजे त्या 7 वर्षांचा बरोबर अर्धा भाग. हीच ती वेळ आहे जी श्वापदाला संतांवर अधिकार गाजवण्यासाठी दिली जाईल असं म्हटले आहे. मला कल्पना आहे ही सगळी सांकेतिक पात्र लक्षात ठेवायला थोडी कठीण वाटू शकतात. तर चला थोडं सोपं करूया. ह्या स्लाईडवर बघा. स्रोतानुसार लाल श्वापद म्हणजे जागतिक सरकार, समुद्रातील श्वापद म्हणजे तो ख्रिस्तविरोधी आणि 2 साक्षीदार ते आहेत 1,44,000 निवडलेल्या लोकांचा एक विशेष गट. इतका छळ आणि संघर्ष पाहिल्यानंतर आता गोष्ट एक नाट्यमय वळण घेते. आपण आता त्या क्षणावर आलो आहोत ज्याची संत आतुरतेने वाट पाहत होते, महान सुटका. तर हा धन्य दिवस म्हणजे नेमकं काय? स्रोताचा दावा आहे की हा पहिल्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. जरा त्या क्षणाची कल्पना करा. जे विश्वासात मरण पावले ते पुन्हा जिवंत होतात आणि जे अजूनही जिवंत आहेत त्यांचं रूपांतर होतं
आणि ते सगळेच्या सगळे पृथ्वीवरून वर उचलले जातात. हीच ती अंतिम सुटका आहे. आणि ते दिवस कमी केले जातील या भविष्यवाणीचा अर्थ हा स्रोत असा लावतो. या व्याख्येनुसार दिवस खरंच लहान होत नाहीत. उलट विश्वासणाऱ्यांसाठी संकटाचा काळ कमी केला जातो. कसा? तर त्यांना पृथ्वीवर येणाऱ्या सर्वात भयंकर शिक्षांपासून म्हणजे त्या 7 पिढ्यांपासून आधीच सुरक्षितपणे काढून घेतलं जातं. ठीक आहे, विश्वासणाऱ्यांना तर सुरक्षितपणे काढून घेतलं गेलं, पण मागे राहिलेल्या पृथ्वीचं काय होतं? स्रोत यानंतर घडणाऱ्या घटनांचं एक अत्यंत तीव्र आणि विनाशकारी वर्णन करतो. चला पाहूया न्याय कसा होतो. यानंतर घटना खूप वेगाने घडतात. सगळ्यात आधी 7 पिढ्या पृथ्वीवर मोठा विनाश घडवतात. त्यानंतर जी जागतिक आघाडी एकजूट होती ती स्वतःच फुटते आणि सरकार आपल्या धार्मिक भागीदाराचा नाश करतं. आणि या सगळ्याचा शेवट होतो हर्मगेदोनाच्या मैदानावर, एका अंतिम महाभयंकर युद्धात. आपण छळ पाहिला, सुटका पाहिली आणि न्यायही पाहिला. आता आपण या मोठ्या कथेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. या संघर्षाचा शेवट कसा होतो आणि या स्रोतानुसार भविष्यात पुढे काय आहे? आणि शेवटी या सगळ्याचा शेवट इथे होतो. येशूच्या पुनरागमनानंतर सगळं चित्रच पालटतं. दुष्ट शक्तींचा पराभव होतो, सैतानाला कैद केलं जातं आणि जुन्या जगाचा विनाश होऊन एका नवीन चांगल्या युगाची सुरुवात होते. हाच या भविष्यसूचक कालरेषेचा अंतिम निष्कर्ष आहे. तर मग ह्या संपूर्ण तपशीलवार आराखड्यातून प्रवास केल्यानंतर आपल्यासमोर एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न उरतो. जर हा भविष्याचा एक संभाव्य नकाशा असेल, जसा या स्रोताने मांडला आहे, तर मग अशा प्रवासासाठी खऱ्या अर्थाने तयार असणं म्हणजे नेमकं काय? हा एक असा प्रश्न आहे जो नक्कीच विचार करायला लावणारा आहे.